नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की AI समिट म्हणजे AI तंत्रज्ञान विकसित झाल्यापासून आपण त्याचा वापर टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीने आणून आपली सर्व कामे सोपी आणि सुरळीत करू शकतो, याचं नुकतंच दिल्लीमध्ये याचं उद्घाटन करण्यात आले आणि संपूर्ण देशभरातली म्हणजे जगात जेवढे काही देश आहेत त्यांनी सर्वांनी याच्यामध्ये भाग घेतला। याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। तो काय निर्णय घेतला हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। ताईंना माझ्या सर्व एक विनंती आहे की व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्व ताईंनी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा ताईंनो, छत्रपती संभाजीनगरच्या लोकमतच्या न्यूजपेपरमध्ये आलेली ही न्यूज आहे। 21 फेब्रुवारी 2026ला ही न्यूज अपडेट झालेली आहे। तर तुम्ही काय माहिती आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया। बघा, लोकमतमध्ये आलेली न्यूज आहे। सांगितल्याप्रमाणे देशात प्रथमच अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी हे ॲप तयार करण्यात येणार आहे आणि ही ॲप असणार कशा पद्धतीने ते सेविकांना मदत करणार, मुलांची डेव्हलपमेंट होण्यामध्ये त्याचा काय रोल असणार हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। बघा, राज्यातील सेवा वितरणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AIचा व्यापक वापर करण्याचा निर्धार व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केली। अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी हे देशातील पहिलेच AI टूल आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभदूत ॲपचे अनावरण करण्यात आले। समिटमध्ये ओपन AI तसेच सर्वम AI सोबतही करार करण्यात आलेला आहे। यामुळे शिक्षण, आरोग्य, कृषी कल्याण व प्रशासन क्षेत्रात AIचा विस्तार होणार आहे। अंगणवाडी सेविकांना मुलांच्या विकासाचे टप्पे, अभ्यासक्रम आणि शैक्षणिक उपक्रमाबाबत रिअल टाइम मार्गदर्शन करेल असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे। राज्य सरकार आणि ओपन AI यांच्यात सामंजस्य करार झालेला असून त्या अंतर्गत कृषी, आरोग्य, शिक्षण आणि न्याय यांसारख्या 12 क्षेत्रामध्ये AIचा सोल्युशन विकसित करण्यासाठी AI सँडबॉक्स उभारला जाणार आहे। यामुळे सरकारी सेवा अधिक जलद आणि पारदर्शक होतील। या करारावेळी मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, मंत्री नितेश राणे व इतर मान्यवर देखील उपस्थित होते। तर बघा, पुढे चालून ते काय म्हटलेत बघा, प्रशासकीय यंत्रणाचे डिजिटायझेशन होणार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे। माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन, भारत जैन टेक्नॉलॉजी फाउंडेशन आणि IIT मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। म्हणजे बघा, भारत जैनची जी टेक्नॉलॉजी फाउंडेशन आहे त्याचं आणि IIT मुंबई यांच्यामध्ये एक करार करण्यात आलेला आहे। या कराराद्वारे AI आणि प्रशासकीय यंत्रणाचे डिजिटायझेशन या क्षेत्रात संस्थात्मक सहकार्याची स्पष्ट रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे। या भागीदारीत माहितीची देवाणघेवाण, संशोधन, प्रायोगिक प्रकल्प आणि उदयोन्मुख AI क्षेत्रामध्ये क्षमता बांधणी यावर भर दिला जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। आणि अंगणवाडी सेविकांना मुलांच्या विकासाचे टप्पे म्हणजे मुलांच्या विकासाचे जे आपले वेगवेगळे टप्पे असतात, त्यांचा मेंदूचा विकास ज्या पद्धतीने होतो ते आपले टप्पे असतात, त्या टप्प्यांवर प्रत्येक टप्प्यांवर त्यांना अभ्यासक्रम काय घ्यायचं, त्यांना रिअल टाइम मार्गदर्शन काय करायचं हे सर्व सविस्तरपणे कळणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आणि हा व्हिडिओ आहे ताईंनो, जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा, कारण की देशामध्ये प्रथमच महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांसाठी आणि बालकांसाठी शिक्षा साथी आणि तेही AI टूल्स वापरून म्हणजे AIचा वापर करून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हे ॲप बनवण्यात येणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। नक्की हे ॲप कशा पद्धतीने असणार हे आपल्याला पुढील माहिती मिळाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून येणारे त्यांना अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती लवकरात लवकर समजेल।